बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्याच्या परतवाड्याहून पुण्याला निघालेल्या परतवाडा आगाराच्या बसमधील चालक हा मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यावेळी बस ही खामगाव बस स्थानकामध्ये पोहोचलेली होती। ही बस परतवाडा इथून पुण्याला निघालेली होती आणि त्यावेळी परतवाडा आगारामध्येच दोन बस चालक आणि दोन वाहक या बसमध्ये होते। यातील बस चालवणारा चालक आणि सहचालक हे दोघेही धावत्या बसमध्ये मद्यप्राशन करत होते। तर दारूच्या बाटल्या देखील या बसमध्ये आढळून आलेल्या आहेत। यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं। एबीपी माझाने या प्रकरणी जाब विचारल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे प्रवाशांनी एबीपी माझाचे देखील आभार मानले। प्रवाशांच्या तक्रारीत तुम्ही दारू पिल्या? नाही, काहीच नाही। माझी जालन्यापासून ड्युटी चालू होणार आहे साहेब, आणि मी जालन्यापासून माझं जर असेल तर मी तिथं माझं अल्कोहोल टेस्ट करा आणि मी मेडिकलमध्ये दवाखान्यात जाऊन मी हे करणार आहे, काही विषय नाही आहे। सध्या मी खामगाव येथील बस स्थानकावर आहे आणि आपण समोर बघितलं तर ही परतवाड्याहून पुण्याला जाणारी रात्रणी बस आहे। या बसमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते आणि या बसचा क्रमांक आहे MS14L B2344। ही बस परतवाड्याहून निघालेली आहे आणि पुण्याला जाणार होती। मात्र या बसमध्ये जो काही चालक आहे आणि एक स्पेअर चालक आहे, दोघंही मद्यप्राशन अवस्थेत आढळून आलेले आहेत। या बसमध्ये आपण जर का बघितलं तर मद्याच्या बॉटल सुद्धा आपल्याला निदर्शनास आल्या। मात्र बसमधील काही सुज्ञ प्रवाशांनी एबीपी माझाला फोन करून ही माहिती दिली आणि आपण या ठिकाणी पोहोचतो। या ठिकाणी काही महिला प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय झालं तुमच्या समोर ही बस आली त्यावेळेस काय झालं? जेव्हा आम्ही तिकीट चेक करत होतो ना, तेव्हा ती जी गाडी होती ती मागे मागे जात होती। ती चढणं पण मुश्किल होत होतं त्या गाडीमध्ये, आणि एक पाय खाली आणि एक पाय वर असं। शेवटी आम्ही सगळेजण लेडीज ओरडले की काय चालू आहे, जेंट्स पण बोलले। अजूनही काही प्रवासी ज्या या बसमध्ये प्रवास करत होते ते आपल्या सोबत आहे। काय झालं होतं नेमकं? मी अकोटवरून या बसमध्ये प्रवास करत होतो आणि मी मागच्या सीटवर बसलेलो होतो। मला असं वाटलं की वारंवार गाडी ब्रेक करत आहे आणि जोरानं गाडी स्पीडमध्ये चालत आहे आणि ब्रेक करत आहे। मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे। मी समोर आलो। जेव्हा मी समोर आलो तर गाडी एकदम ब्रेक झालेली होती। माझ्या हाताला थोडंसं काही लागलं। मी ड्रायव्हरला काही सांगितलं नाही। मी पाहिलं पहिले, नंतर मी समोर राहून पाहिला तर गाडी एकदम स्पीडनं चालत होती। ड्रायव्हरनं मी पाहिला तर मला असं वाटलं की ड्रायव्हर ड्रिंक केलेले आहे। कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव, बुलढाणा। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय। पाहत रहा